आज संत सेवालाल महाराजांची 286वी जयंती आहे आणि त्यानिमित्त आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत। प्रथम सद्गुरू सेवालाल यांना विनम्र अभिवादन करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संत सेवालाल महाराजांचा जन्म जगाच्या कल्याणासाठी झाला आणि ते सर्व मानवजातीचेच गुरु होते। बुडत हे जनन देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या। पहा, ज्यावेळी आपले हे विश्वातील लोक आहेत हे खोल गर्तेत बुडत असतात त्यावेळेस कुणाचा तरी जन्म होत असतो। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी। संतांचा जन्म होऊन या बुडलेल्या लोकांना जनांना म्हणजे लोकांना खोल गर्तेतून बाहेर काढण्याचं काम सद्गुरू करत असतात। अशा सद्गुरूंचा जन्म बंजारा जमातीमध्ये झाला। संत सेवालाल महाराज यांचा जन्म गोलालडोडी या गावामध्ये तालुका गुद्दी आणि जिल्हा अनंतपुरम राज्य आंध्र प्रदेश पूर्वी या राज्याला म्हैसूर प्रांत म्हणत असत येथे झाला। 15 फेब्रुवारी 1739 वार सोमवार रोजी संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला। सेवालाल महाराजांच्या वडिलांचे नाव भीमसिंग नाईक आणि आईचे नाव धर्मणी असे होते। धर्मणी आणि भीमसिंग या दाम्पत्याला एकूण 4 अपत्ये होती। त्यातील सेवालाल हे सर्वात ज्येष्ठ अपत्य। इतर 3 भावंडे छोटी होती। संत सेवालाल हे लहानपणीपासूनच विरक्त स्वभावाचे होते। संत सेवालालांना संसाराची अजिबातही गोडी नव्हती। पूर्वीचा काळ होता 18व्या शतकाचा काळ आणि त्यावेळी शिक्षणाला काही महत्त्व नव्हते। म्हणजे संत सेवालाल सुद्धा निरक्षर होते। निरक्षर होते पण पहा ते खूप दूरदृष्टी विचाराचे होते। लहानपणीपासून विरक्त असणारे संत सेवालाल महाराज यांना जगदंबा मातेचा आशीर्वाद होता। म्हणजे साक्षात जगदंबा माता ही कोण होती? संत सेवालालांची गुरुच होती। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। ज्या कुळामध्ये चांगली मुलं जन्माला येतात, सात्विक मुलं जन्माला येतात, त्यांचा हेवा देवाला सुद्धा वाटतो आणि अशा प्रकारे साक्षात जगदंबा मातेने सेवालाल महाराजांना आपलं जणू शिष्यच करून घेतलं होतं। असा वरदहस्त सेवालाल महाराजांवर ठेवलेला होता। सेवालाल महाराजांचे वडील भीमसिंग नाईक रामाव हे खूप श्रीमंत होते। त्या काळी श्रीमंती पैशात नव्हती, तर त्या काळी श्रीमंती होती ही गाई बैले याच्यात। मग भीमसिंग यांच्याकडे संपत्ती किती होती? 4 ते 5 हजार गाई आणि बैल। म्हणजे ते त्या तांड्याचे वस्तीचे ते नायकच होते, म्हणून त्यांना नाईक सुद्धा म्हणत। आणि संत सेवालाल त्यांची इतर भावंडे 3 भावंडांचे लग्न झाले, त्यांना मुलं झाले। हे
त्या मुलांवर अगदी पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम करत, पण संसारात अडकून पडत नसत. त्यांनी देशभर भ्रमंती केली. देशभर भ्रमंती करून त्यांनी काय केले तर आपल्या समाजातील लोकांना पुढे आणण्यासाठी काम केले. म्हणजे जणू समाजाचं परिवर्तन केलं. जी अज्ञानी किंवा अंधश्रद्धाळू जी जनता होती, जे लोक होते, त्यांना शिक्षणाचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. जणू परिवर्तनाची पेरणीच संत सेवालाल महाराजांनी केलेली आहे. जरी निरक्षर असले सेवालाल तरी दूरदृष्टी होती. शिक्षणाचं महत्त्व कळत होतं. ते लोकांना सांगत होते, मुलांना शिकवा, मुलांना शिकवा. त्यांनी स्वतःच्या जीवनात काही तत्व अंगीकारली होती. खोटे कधी बोलू नका, तहानलेल्यांना पाणी द्या आणि भुकेलेल्या माणसांना अन्न द्या. निसर्गाचं रक्षण करा, पर्यावरणाचं रक्षण करा, झाडे लावा, पाणी वाचवा, पाणी अडवा. हे त्यांची महत्त्वाचे तत्व होते. या कुमारिका मुली आहेत, या जणू देवी आहेत असं ते समाजाला सांगत. स्त्रियांना अधिकार द्या, दारू पिऊ नका आणि हिंसा करू नका. हिंसा म्हणजे फक्त प्राण्यांचीच का नाही, तर माणसाने सुद्धा माणसाशी माणसाप्रमाणेच वागा. पहा, इतर संतांनी सांगितलेलं आहे की जी चांगली माणसं आहेत त्यांच्यावर ते ओझं असतं. जणू समाजाला सुधारण्याचं काम संत सेवालालांनी केलेलं आहे. संत सेवालालांचा जन्म झाला बंजारा समाजात. मग त्यांनी का फक्त बंजारा समाजाचं हित केलं का नाही, तर सर्व मानव जातीला उद्देशून ते काय करत असत, उपदेश करत असत, सांगत असत, विचारांना त्यांच्या विचारांनी प्रेरित करत असत. सेवा हीच खरी साधना आहे. त्यांचं नावच होतं सेवा. पहा, आई वडिलांनी सुद्धा किती पारखून नाव ठेवलं होतं, सेवा. आणि ते काय म्हणतात, सेवा हीच साधना आहे. सेवा करा, प्राणी मात्राची सेवा करा, झाडांना जपा, गाई गुरे माणसे मुले यांना काय करा, जपा. स्त्रियांना संरक्षण द्या. पुरुषांनी दारू पिऊ नका आणि जे अधिकार आहेत ते कुणाला द्या, स्त्रियांना द्या. म्हणजे समाज काय होईल, सुधारेल असं ते सांगत असत. संत सेवालाल हे फक्त संत होते का नाही, तर ते समाज सुधारक सुद्धा होते असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता हा बंजारा समाज हा मूळ राजस्थानचा. राजस्थान पासून बंजारा समाज हा इतरत्र सगळीकडे पूर्ण जगामध्ये हा समाज आहे आणि पसरलेला आहे. पण बंजारा समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, ते कुठेही जाऊ द्या जगाच्या पाठीवर, ते स्वतःची बोली भाषा विसरत नाही. ते स्वतः त्यांच्याच भाषेत आणि मुलं सुद्धा त्यांच्याच भाषेत एकमेकांबरोबर संवाद साधतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. आणि वेशभूषा, वेशभूषा ही एक त्यांची संस्कृती आहे. बंजारा समाजासारखा सुंदर पोशाख स्त्रियांना इतर कोणत्याही जमातीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तो पोशाख जेव्हा आपण पाहतो तेव्हा पूर्ण आरसे लावलेले, भिंग लावलेले आणि एक सुबक नक्षीकाम केलेला पोशाख आहे. म्हणजे त्या पोशाखाकडेच पाहावं वाटतं. मग एवढा सुंदर पोशाख का असेल बरे, तर संत सेवालाल महाराजांनी याचं खूप मार्मिक उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात, हा पोशाख जेव्हा स्त्रिया घालतात, परिधान करतात, तेव्हा इतर सर्वांनी स्त्रियांकडे न पाहता त्या पोशाखाकडेच पाहावे. म्हणजेच स्त्रियांना नजर लागू नये, आपल्या भाषेत दृष्ट लागू नये. थोडक्यात स्त्रियांकडे नजर न जावी म्हणून हा एवढा सुंदर पोशाख आहे असं संत सेवालाल महाराजांनी खूप मार्मिक उत्तर दिलेलं आहे या पोशाखाचं. बंजारा समाज मूळ राजस्थान पासून व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडला. हे
पूर्वीपासून व्यापार करणारे लोक गाई बैल यांच्या पाठीवर ते धान्य मीठ आणि जे खूपच श्रीमंत आहेत ते सोन्याचा सुद्धा काय करत असत, व्यापार करत असत। आणि ते काय करत या गावावरून त्या गावावर असे समूहाने जात असत। त्यांच्या समूहाला तांडा म्हणत। अजूनही जी वस्ती आहे त्या वस्तीला काय म्हटलं जातं, तांडाच म्हटलं जातं। संत सेवालालांनी सांगितलं, काम करा, प्रयत्न करा, कामाला घाबरू नका। जर तुम्ही काम करायच्या आधीच घाबराल तर ते काम होईल का? नाही। काम करण्याच्या आधी जो घाबरेल त्याचं काम पूर्ण होणार नाही। जो काम करेगा वो जीत जाएगा, पर जो नहीं करेगा वो जो डर जाएगा उसकी हार निश्चित है, ते असं सांगतात। त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं पहा, आपण सगळे देवाला भजतो, आपण रोज देवाच्या पाया पडतो की नाही? सगळेजण देवाला भजतो। आपण रोज देवाला जातो की नाही? सकाळी उठलो आपलं काम आवरलं की आपण कुठे जाणार? देवदर्शन घ्यायला जाणार। मग त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, खूप सुंदर आहे, पहा, लक्ष द्या सगळ्यांनी। तर ते काय म्हणतात, एक पत्थर एक बार मंदिर में गया तो वो भगवान कहलाया, पर ये इंसान हर रोज मंदिर जाता है मगर वो पत्थर ही रह जाता है। हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं। मग आपण काय करा, आपण काम करा, आपण आपली संस्कृती जपा, असं त्यांना यातून सांगायचं आहे। आपण चांगलं वागा, माय बाप हो, हिंसा करू नका आणि सर्व माणसांबरोबर आपण काय करा, चांगलं वागा, हेच त्यांना यातून सांगायचं होतं। दूरदृष्टी असणारे संत सेवालाल महाराज विज्ञानाने सुद्धा प्रेरित झालेले होते। विज्ञानाला मानत असत। विज्ञानाचं युग थोडं थोडं यायला लागलं होतं, पण त्यांना त्याची काय होती, पूर्ण जाणीव होती आणि त्यामुळं ते विज्ञानाने प्रेरित झालेले होते। पाण्याचे महत्त्व सांगताना संत सेवालाल यांनी सांगितलं होतं, 18व्या शतकातले संत सेवालाल त्यांनी सांगितलं होतं की काही दिवसांनी 1 रुपयाला 1 वाटीभर पाणी मिळेल। पहा, आपण आता बिस्लरीची बाटली घेतली तर ती केवढ्याला मिळते, 10-15 रुपयाला। मग वाटीभर पाण्याची किंमत झालीच ना हो 1 रुपया। म्हणजे त्यावेळचे त्यांचे शब्द काय ठरत आहेत, एकदम खरे ठरत आहेत। यावरून आपल्याला कळतं खरंच दूरदृष्टी होती संत सेवालालांकडे। त्यांनी एक भाकीत केलं होतं, 18व्या शतकात त्यांनी भाकीत केलं होतं की आपला जो गाडला गेलेला इतिहास आहे, हा गाडला गेलेला इतिहास काय होईल, सापडेल। पहा, लक्ष द्या, तर मोहेंजोदडो आणि हडप्पा ही शहर सिंधू नदी खोऱ्यात काय झालेली आहे, सापडलेली आहे। म्हणजे ही जी शहर आहेत त्यांची सुद्धा काय झालेला आहे, शोध लागलेला आहे। म्हणजे सेवालालांना हे कळतच होतं का? हो, कारण त्यांचे शिष्यच कोण होते, साक्षात जगदंबा माता होती, असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यांनी आणखी एक भाकीत केलं होतं, कुछ दिनों में बहुजनों का राजपाट आएगा। पहा, आता सरकार आलेलं आहे की नाही, आणि ते सरकार खूप लोकांचं आहे, त्यात बरेच नकारार्थी लोकांचे विचार आहेत आणि सर्व लोक, त्यांनी सांगितलं होतं, सर्व लोक काय करतील, पैशाच्या मागे पळतील।
जगाच्या कल्याणाच्या नावाखाली ते स्वतःचे घर काय करतील, भरून घेतील, म्हणजे स्वतः पैसे कमवतील, असं त्यावेळेचे यांचे भाकीत सांगितलेले आहेत आणि ते अक्षरशः खरे ठरत आहेत, यात काहीही वावगं नाही. नीतिमूल्यांचा ऱ्हास होईल, सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होईल, माणूस माणसाला विचारणार नाही, कोणी कोणाची किंमत ठेवणार नाही, हे भाकीत त्यांनी केले होते. आता पहा, कलियुग आहे आणि कलियुगाला फक्त 5,500 वर्ष झालेली आहे, म्हणजे ही कलियुगाची सुरुवातच आहे आणि अजून खूप वर्ष कलियुगाचा टाइम आहे. मग पुढे पुढे तर काय होईल, तेव्हा माणसांनो, मायबापांनो नीट वागा, असं त्यांना सुचवायचं आहे. पर्यावरणाचं रक्षण करा, झाडे लावा. जर पाऊस पडला नाही तर आपल्याला ध्यान येतं पाऊस पडला नाही, पण जर झाडच नसतील तर पाऊस येईल का, पाऊस येणार नाही. म्हणून पाणी अडवा आणि पर्यावरणाचं रक्षण करा, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांच्यापूर्वी जे राजे महाराजे होऊन गेले, आपले शिवराय, महाराणा प्रताप यांच्या विचारांचा सुद्धा त्यांनी आढावा घेतलेला आहे. त्यांचा अभ्यास खूप सखोल होता. जरी निरक्षर असले तरी त्या निरक्षरतेची झळ त्यांच्या चरित्रात कुठेही दिसून येत नाही आणि या सगळ्यांच्या अभ्यासाचा त्यांनी काय केलेला आहे, आढावा घेतलेला आहे. जिथे सत्य आहे तिथे प्रकाश आहे. जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा ते उजेडातच बोलतो, त्याला काही चाचपडायची आपल्याला गरज पडत नाही. पण जेव्हा खोटं बोलायचं असतो तेव्हा आपण कुठे बोलतो खोटे, कोठेतरी काना कोपऱ्यात आणि अंधारात जाऊनच ते खोटे बोलतो. आणि जिथे देव आहे तेथे सेवा आहे, तेथे देव आहे आणि सेवेतून माणुसकीचा मार्ग घडत असतो. सेवालालांच्या या बोलण्याला सुद्धा तत्वाचा काय आहे, आधार आहे. अशा या महान आत्म्याने बंजारा समाजासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी वेळ प्रसंगी धर्मरक्षणासाठी युद्ध सुद्धा केले. अनेक युद्धात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी देशभर भ्रमंती केली. त्यांनी दिल्लीला जाऊन सुद्धा पंचायत बैठका घेतलेल्या आहेत आणि परिवर्तनासाठी, क्रांतीसाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आपले घर किंवा आपला संसार याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. ते म्हणत सर्व माणसे समान आहेत, कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. एखाद्या माणसाला पूजू नका म्हणजे त्याची स्तुती करू नका आणि एखाद्या माणसाला तुम्ही हीन सुद्धा लेखू नका. ते म्हणत अशी वेळ येईल की स्वतः जन्म दिलेली आई आपल्या मुलाची जबाबदारीची जिम्मेदारी घेणार नाही. तेच होत आहे पहा. आणि मग ज्या सासू आणि सुना आहेत त्यांची तर गोष्टच काय सांगायची. जर आईच मुलाची जबाबदारी घेणार नसेल तर सासू आणि सुना ह्या शेवटी दोन घरच्या असतात, त्यांची गोष्ट काढलेलीच बरी नाही, असं ते म्हणत असतात. पहा किती थोर विचार आहेत महात्म्याचे. ह्या एवढा विचार आपण करतो का हो, नाही. पण या विचारांनी आपण नक्कीच प्रेरित झालं पाहिजे. आपण क्रांतीसाठी नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळेल असं आपण वागलं पाहिजे. सेवा करा, निसर्गाची करा, देवाला सुद्धा नमस्कार करा, पण देव पूजेतच सगळा वेळ वाया घालू नका. देवाची पूजा करा. त्यांनी स्वतःनी लोकांची धार्मिकतेची आवड पाहिली आणि स्वतः त्यांनी भजनं सुद्धा केलेली आहेत, म्हणजे तयार केलेली आहे, स्वरचित भजनं आहेत. त्यांचा सेवालाल लीलावती नावाचा ग्रंथ सुद्धा आहे सेवालाल महाराजांचा. म्हणजे ते देवाला मानत नव्हते का, हो, स्वतः जगदंबा मातेचे ते अनन्य पूजक होते. पण आपला सगळा वेळ हा देवपूजेत घालवायचा नाही, हे त्यांचं ठाम मत होतं.
त्यांचे जे शब्द ऐकले तर हा आत्मा आहे तो नक्कीच शांत होतो. विचार करा, मुलींना त्यांनी देवीचा दर्जा दिला आहे, कुमारिका मुलींना, आणि स्त्रियांना सर्व अधिकार दिलेले आहेत, समानता. त्यांचा एक पुतण्या होता तो खूप लाडाचा, त्याचे लग्न श्रीमंती होती यांच्या घराची, त्या पुतण्याचे लग्न त्यांनी एक आई नसलेली पवार कुटुंबातील गरीब मुलगी पण गुणांनी सोजवळ त्या मुलीशी लावून दिला. ते म्हटले का हे गरीब आहेत, आम्ही श्रीमंत आहोत? नाही. म्हणजे त्यांनी घरापासून काय केलं, सर्वजण सारखे आहेत, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही, हा आदर्श त्यांनी समाजाला सांगितलेला आहे. बंजारा जातीत जरी जन्म झालेला असला तरी त्यांनी सर्व मानव जातीच्या सुखासाठी आणि कल्याणासाठी नेहमी प्रयत्न केलेले आहेत. स्वतःला जपा, आत्मनिर्भर राहा, स्वावलंबी राहा, हे त्यांचे आपल्याला धडे आहेत. आणि अशा या थोर महात्म्याचा मंगळवार दिनांक 2 जानेवारी 1806 रोजी रुईगड येथे काय झालेले आहे, देहावसान झालेलं आहे. पहा, संत सेवालाल यांचं जरी देहावसान झालं, ते जरी आपल्यातून निघून गेले तरी त्यांचे जे विचार, मौलिक विचार आहेत ते जनमानसात रुजलेले आहेत. जरी सेवालाल आपल्यातून गेले तरी त्यांचे विचार आपल्यात रुजलेले आहेत. त्यांची जी शिकवण आहे ती या समाजाने आत्मसात केलेली आहे. त्यांचे कार्य सर्व समाजाने लक्षात ठेवलेले आहे. आता बंजारा समाज हा ज्यावेळी व्यापार करण्याच्या उद्देशाने आला त्यावेळी गटागटाने राहू लागला निरनिराळ्या प्रांतांमध्ये. आणि मग यांचे खरे वास्तव्य कोठे होते, हे जंगलात राहत. जंगलात का राहत, यांच्याकडे भरपूर गायी आणि बैल असत आणि त्यामुळे हा समाज जंगलात राहत असे. जंगलातील प्रत्येक रस्त्याची यांना काय असे, खडामखडा माहिती असे. पूर्वीच्या काळी ज्यावेळी युद्ध होत त्यावेळी सैन्य कोणत्या रस्त्याने पळवायचे हे कुणी सांगायचे, बंजारा समाजातील लोकांनी सांगायचे. म्हणजे जंगलावर साम्राज्य कुणाचं होतं, तर बंजारा समाजाचं होतं. ज्यावेळेस सेवालाल गेले त्याच वेळेस इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये काय केलेलं आहे, आगमन केलेलं आहे. त्याच वेळेस ते आलेले आहे आणि आपला देश गुलामगिरीत गेला, इंग्रजांच्या दहशतीखाली गेला. पण स्वराज्याचे स्वप्न पाहिलेले क्रांतिकारी लोक आणि पुन्हा पुढेही न झुकणारे, न वाकणारे असे हे आपले भटक्या जमातीतील जे लोक आहेत, यांचे ध्येय होते स्वराज्य मिळवायचं. पहा, 1818 मध्ये इंग्रजांनी काय केलेलं आहे, ज्यावेळी ते भारतात आले त्यावेळी त्यांनी जंगले काबीज करण्याचा प्रयत्न केला. पण जंगले काबीज करणे काही इंग्रजांना सहज शक्य झाले नाही. घनदाट जंगल होते आणि बंजारा समाजाचं तिथं वास्तव्य असायचं, त्यामुळं त्यांना ते शक्य झालं नाही. पुढे पहा, 1857चा उठाव झाला आणि त्या 1857च्या उठावात 4 महिन्यामध्ये 3,64,000 इंग्रज मारले गेले. हे कुणामुळे मारले गेले, तर जे आपले भटक्या जमातीतील बंजारा, वंजारी, घिसाडी हे जे लोक आहेत यांनी काय केले, कच्च्या लोखंडापासून शस्त्र बनवली आणि ती शस्त्र सर्वांना पुरवली आणि त्यामुळे 4 महिन्यात एवढे इंग्रज मारले गेले. काय करावे इंग्रजांना सुचेना लोकांच्या सामर्थ्यापुढे. आणि मग त्यांनी काय केलं, 1871 मध्ये एक कायदा केला. 1871 मध्ये असा कायदा केला की हा जो बंजारा समाज आहे, हा समाज
पूर्ण समाज गुन्हेगार आहे असा त्यांनी एक कायदा अंमलात आणला 1871ला. मग थोडेसे बंजारा समाजातील लोक घाबरले, कारण दिसेल त्याला पकडलं जायचं असा तो कायदा होता. आणि म्हणून इंग्रजांबरोबर या समाजाने तह केला. काही अटी त्यांनी इंग्रजांच्या मान्य केल्या. मग हा समाज थोडासा इंग्रजांच्या हातात आला आणि मग इंग्रजांनी आपल्या या भटक्या समाजाचा उपयोग मजुरांसाठी करून घेतला. त्यांचा जो पहिल्यापासूनचा व्यापार होता, जो व्यवसाय होता, तो त्यांना आता थोडासा काय करावा लागला, इंग्रजी दहशतीखाली थांबवावा लागला आणि ते मजुरी करू लागले. आणि त्यावेळेपासून बंजारा समाजातील लोक गवंडी कामाकडे शिरले. म्हणजे इंग्रजी राजवटीपासून हे गवंडी कामाकडे लोक शिरायला लागले. त्यांनी त्याचा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. मग आता लोक इकडे तिकडे पांगू लागले. पण जगात सगळीकडे जा, कुठेही जा, तरी हा समाज आहे. समाज आहे, परंतु त्यांची बोलीभाषा आणि त्यांचा पेहराव, आता रोजच्या जीवनात पेहराव त्यांचा तो नाही, पण ज्यावेळी पारंपरिक सण असतात, उत्सव असतात, त्यावेळी मात्र स्त्रियांचा पेहराव आवर्जून केलेला असतो. बऱ्याच वेळा प्रश्न येतो, बंजारा आणि वंजारी समाज एक आहे का, असा प्रश्न बऱ्याच वेळा येतो. तर त्यावेळेस बंजारा आणि वंजारी समाज एक नाही. वंजारी समाज हा पूर्ण जगात नाही, हा बहुधा आपल्या महाराष्ट्रातच आहे. आणि हा सुद्धा एक ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जाणारा समाज आहे. बऱ्याच वेळा प्रश्न येतात की दोन्ही समाज एक आहे, पण समाजाच्या बाबतीत तसे नाही. बंजारा जो समाज आहे त्याला आता आपल्या राज्य सरकारने VJNT अ वर्गात स्थान दिलेलं आहे आणि वंजारी समाजाला NT ड मध्ये स्थान दिलेलं आहे. पण या दोन्ही समाजाला केंद्राने मात्र OBC मध्ये स्थान दिलेलं आहे. म्हणजे आपली केंद्राची कॅटेगरी जी आहे ती OBC अशी आहे. पहा, असा हा आपला भारत देश. आपल्याला भारत देशाचा अभिमान असायला पाहिजे. आपण भारतात जन्माला आलो, हे आपलं खूप चांगलं नशीब आहे. पहा, तुम्हाला जर सैन्य आणि सैन्याची शिस्त पाहिजे असेल तर तुम्ही चीनला जा. तुम्हाला जर विहिरी खोदल्यानंतर त्यात पाण्याऐवजी तेल पाहायचं असेल तर तुम्ही अरबस्तानला जा. तुम्हाला जर सोनं आवडत असेल, तुम्हाला सोन्याची आवड असेल तर तुम्ही आफ्रिकेत जा. तुम्हाला जर धूर्तपणा शिकायचा असेल तर तुम्ही अमेरिकेत जा. आणि फॅशन, सध्याच्या काळात फॅशन खूप महत्त्वाची झाली. फॅशन पाहिजे असेल तर तुम्ही फ्रान्सला जा. पण माय बाप हो, तुम्हाला जर सज्जन, सुसंस्कृत आणि चांगली माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला भारतातच यावे लागेल. तुम्हाला भारतातच यावं लागेल. दुसरीकडे कुठेही तुम्हाला सुसंस्कृत माणसं सापडणं अवघड आहे. संत सेवालालांचे समाजासाठीचे योगदान खूप चांगले आहे. संतांवर हे सगळे ओझे असते पहा, आणि ते ओझे त्यांनी सेवालालावर टाकले होते आणि सेवालालांनी या मागास बंजारा समाजाला काय केलेलं आहे, पुढं आणलेलं आहे. त्यांच्या कार्याची जी पावती आहे ती पावती सर्व समाज, फक्त बंजारा नाही तर सर्व समाज देत असतो. पूर्ण केंद्रात आता संत सेवालाल महाराजांची जयंती दरवर्षी मोठ्या उल्हासात साजरी केली जाते. भारतासारखी संस्कृती तर कुठं पाहायला मिळणार नाही. आपण संतांचा वसा घेऊया आणि
संतांच्या कार्याने आपण प्रेरित होऊया. आपण संकल्प करूया की आपण हा संतांचा जो वारसा आहे तो असाच पुढे नेऊया. आपण एकमेकांना प्रेम देऊया, शिक्षणाचा प्रसार करूया. एकता, सहिष्णुता ही आपल्या जनमानसात रुजवूया. पहा, जिथे कृतज्ञतेचे वारे वाहतात तिथेच फुले उमलतात. संतांचा वसा अंगीकारा आणि संतांचा वसा असाच पुढे चालूया. मानवतेच्या मार्गावर आपण आपले नवनिर्माण करूया. असा संकल्प करून या संत सेवालालांना शतशः वंदन करून आपण आपले 2 शब्द संपन्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. जय सेवालाल महाराज, जय पोरा देवी, जय पोरा देवी. सेवालाल महाराज की जय. 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 सेवालाल महाराज की